शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता एकत्र जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। हो शेतकरी बांधवांनो, राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आजच्या मुहूर्तावर एक अत्यंत दिलासादायक बातमी आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि पुन्हा 10वा हप्ता म्हणजे की तुम्हाला माहित आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखला होता त्याचं देखील वितरण होणार आहे आणि 10वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रित जमा करण्याचा निर्णय आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आता घेतला आहे। यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा दिलासा मिळणार आहे। तर मग नेमकं तारीख तरी काय आहे? सरकारच्या माध्यमातून निर्णय तर घेण्यामध्ये आला, परंतु कोणत्या तारखेला नमोचा हप्ता जमा होणार आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, आज दुपारपासून वितरण प्रक्रिया सुरू झाली आणि सरकारने सांगितल्यानुसार रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण आता सुरू राहणार आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार। तुम्ही गेल्या कित्येक दिवसापासून अफवा सुद्धा ऐकल्या असतील की नमो शेतकरी योजना बंद झाली। काही अशा सुद्धा अफवा सोडल्या होत्या की नमो शेतकरी योजनेमध्ये वाढ झाली। तर शेतकरी बांधवांनो, आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं, नमो शेतकरी योजनेमध्ये आम्ही वाढ करू, परंतु सध्या वाढ झाली नाही। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आता दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांना एकत्र जमा करण्यामध्ये येत आहे, हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे। या निर्णयामुळे राज्यामध्ये लाखो शेतकरी कुटुंबांना आर्थिक मोठा दिलासा मिळाला असून आजच्या मुहूर्तावर या वितरणाची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यामध्ये आली आहे। आणि आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित असेल सध्या शेतकऱ्यांच्या 2 योजना खूपच चर्चेमध्ये आहेत। पहिली म्हणजे की पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि दुसरी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना। केंद्र सरकार पीएम किसान योजना चालविते तर राज्य सरकार नमो शेतकरी योजना चालविते। या दोन्ही योजनेचे हप्ते वेगवेगळ्या टायमिंगला वितरित होत असतात। भरपूर दिवसांपासून अशा अफवा सुद्धा पसरल्या होत्या की दोन्ही योजनेचे हप्ते एकाच दिवशी येतात, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता की आम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, 23वा हप्ता आणि 24वा हप्ता तर मिळत आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता टायमिंगला मिळत नाही। तर मग शेतकरी बांधवांनो, आज स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं की नमो शेतकरी योजनेचा टायमिंग वेगळा आहे आणि पीएम किसान योजनेचा टायमिंग वेगळा आहे, कारण की नमोच्या अटी आणि शर्ती खूप आहे। यामुळे हप्ता थोडासा उशिरा येत असतो। अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चा आता अनिश्चिततेला आता अखेर पूर्ण विराम मिळाला असून थेट लाभ हस्तांतरित डेबिटद्वारा ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जात आहे। सरकारच्या या निर्णयामुळे शेती कामासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी किंवा खर्चांसाठी आता शेतकरी बांधवांना मदत होणार आहे। बघा, ज्यांची भरपूर दिवसापासून प्रतीक्षा होती की हप्ता कधी मिळणार, त्यांची प्रतीक्षा आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आली आहे। बघा, कारण की त्यांच्या प्रतीक्षेला आता पूर्ण विराम मिळाला आहे। बघा, आता तुम्हाला प्रतीक्षा करण्याची कसलीही या ठिकाणी गरज नाही, कारण की ज्या दिवसांची तुम्ही वाट बघत होते तो दिवस आज उघडला आहे। तुम्हाला माहित आहे, आज या ठिकाणी सकाळी सकाळी बैठक पार पडली, हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला माहित आहे आणि त्याच बैठकीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया असणे आणि बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे अत्यंत अनिवार्य आहे। ज्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही त्यांना तांत्रिक अडचणी येऊ शकतात। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार सेलिंग तातडीने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यामधील हप्ते कोणत्याही विलंबाशिवाय वेळेवरती मिळतील। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांनी एक काम केलं नाही ते काम करायच्या सूचना सरकारच्या वतीने देण्यात आल्या। बघा, तुम्ही कोणतं काम केलं नाही तर पहिलं काम आहे ते म्हणजे की फार्मर आयडी कार्ड। ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत फार्मर आयडी कार्ड काढलं नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार नाही। त्यामुळे जर तुमच्याकडे फार्मर आयडी क्रमांक नसेल किंवा फार्मर आयडेंटिटी कार्ड नसेल तर तात्काळ काढून घ्या। आता ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी क्रमांक आहे किंवा फार्मर आयडी आहे अशा शेतकरी बांधवांना कसलीच अडचण येणार नाही।
नाही आणि नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, तर मग शेतकरी बांधवांनो, बँकिंग व्यवहाराच्या सुरक्षिततेसाठी सरकारने काही महत्त्वाचे नियम आता लागू केलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्नाची मर्यादा आणि कुटुंबामधील सदस्यांची पात्रता तपासली जाणार आहे. तुम्हाला माहित असेल शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षभरापासून एकाच घरामधील 3 किंवा 4 व्यक्ती नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की मुलगा आणि वडील दोघंजण जर लाभ घेत असतील तर काहीच हरकत नाही, परंतु लक्षामध्ये घ्या, पती पत्नी दोघं नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं हे या ठिकाणी महिलांना किंवा या ठिकाणी स्त्रीला फक्त नमो शेतकरी योजनेचा लाभ किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ, 2 योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे की जर तुम्हाला नमोचा लाभ सुरू असेल तर तो आता बंद होणार आणि बहिणींना आता फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू राहणार. बघा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या उत्पन्नाची मर्यादा ठरून दिलेल्या निकषांपेक्षा बाहेर आहे अशा शेतकरी बांधवांना लाभ मिळणार नाही. सरकारचा निकष आहे तो म्हणजे की 2.5 लाख रुपये उत्पन्न. लक्षामध्ये घ्या, यापेक्षा कमी उत्पन्न असावा. 2.5 लाख रुपये असेल तरी पण काही हरकत नाही. जर तुमचं उत्पन्न 3 लाख 4 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त असेल तर मग तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ जमा करण्यामध्ये येणार नाही. हो शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्यांचा लाभ आता रोखण्यामध्ये येत असून केवळ गरजू आणि खऱ्या शेतकरी बांधवांचा आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे. सरकारने सांगितलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण केलं जाणार नाही. सरकारने सांगितल्यानुसार आज फक्त 15 जिल्ह्यांमध्येच लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. मग या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही आता एकदा चेक करून घ्या. जर या 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर आज मग सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, नागपूर या 2 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. या भागातील शेतकरी बांधव भरपूर दिवसांपासून हप्त्याची वाट बघत होते. आता त्यांना प्रतीक्षा करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. नवीन काही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या.